नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपलं स्वागत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरातून आक्रोश पाहायला मिळतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी राज्यातील लातूर, बीड, परभणी आणि पुण्यामध्ये भव्य दिव्य असे मोर्चा निघाले आणि याच हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा देखील आता मागितला जातोय. सरपंच देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली आणि यानंतर 2 दिवसांनी आणखी एक गुन्हा केज पोलिसात दाखल झाला, ज्यामध्ये फिर्याद दिली सुनील केदू शिंदे यांनी, जे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या पवनचक्की प्रकल्पाच्या कंपनीचं काम पाहतात. आणि यावरून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या 3 आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मिक कराडचं खंडणीमध्ये नाव आल्यानंतर वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी होऊ लागली आणि यानंतर जसजसा दबाव वाढला तसतसा वाल्मिक कराड हा फरार झाला. वाल्मिक कराड परळी, पुणे आणि इतर ठिकाणी लपून बसला. एवढंच नाही तर बीड तालुक्यातील निवडुंगवाडीतही तो काही काळ वास्तव्यास असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीड मध्ये निघालेल्या मोर्चाला रसद ही निवडुंगवाडीतून पुरवल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा नेमकी का सुरू झाली आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. पोलिसांना वाल्मिक कराड सापडत नव्हता आणि दुसरीकडे लोकांची वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाल्मिक कराडसह फरार असलेल्या आरोपींची खाते गोठवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. यानंतर वाल्मिक कराडचे 100हून अधिक बँक खातीही गोठवण्यात आली आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील CIDच्या कार्यालयात शरण आला. मात्र शरण येताना त्याने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर केला, जिचा नंबर 2231 असा आहे. जी गाडी वाल्मिक कराडला सोडण्यासाठी आली ती गाडी स्वतः शिवलिंग मोराळे यांनी चालवली आणि ती स्वतः त्यांचीच गाडी आहे. जे शिवलिंग मोराळे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अतिशय विश्वासू कार्यकर्ते आहेत. बीड जिल्ह्यातील पहिल्या फळीतील शिवलिंग मोराळे हे कार्यकर्ते असल्याचं सर्वांकडून सांगितलं जात आहे. तब्बल 22 दिवसानंतर पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिक कराडला केज न्यायालयानं 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता मात्र तपास यंत्रणेकडून शिवलिंग मोराळे याची पांढरी गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या अनेक लोकांना पोलीस आता ताब्यात घेण्याची देखील शक्यता आहे. दुसरीकडे मात्र वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत अनेक दावे केले जात आहेत. यामध्ये वाल्मिक कराडकडे 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती असल्याचा दावा आमदार सुरेश धसांनी केलाय. यामध्ये वाल्मिक कराडच्या नावावरती कुठे किती जमीन आहे आणि कोणाकोणाच्या नावे आतापर्यंत काय काय उघड झालंय हे देखील पाहूयात. वाल्मिक कराडच्या नावावर 100 पेक्षा अधिक बँक खाती होती, जी पोलिसांनी यापूर्वीच गोठवली आहेत. बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 40 ते 45 एकरची जमीन आहे. वाल्मिक कराडकडे 6 वाईन शॉप, अनेक बियर बार आणि बार्शीमध्ये 45 एकर जमीन देखील आहे. सोनपेठ तालुक्यात 95 एकर तर 20 एकरचं क्रशर आहे. माजलगाव तालुक्यात 45 ते 50 एकर जमीन आहे. पुण्यातील हायफाय एरियात एक संपूर्ण फ्लोअर एका ड्रायव्हरच्या नावावर आहे. अशी आडमाप काळीमाया या वाल्मिक कराडने जमवली आहे. दहशत आणि गुंडागर्दी करून ही संपूर्ण संपत्ती जमवल्याचा आता आरोप होतोय. मात्र दुसरीकडे वाल्मिक कराडांच्या समर्थकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराड हे मोठे समाजसेवक असल्याचं बोललं जात आहे. मात्र एका समाजसेवकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आडमाप संपत्ती असू शकते का, असा सवाल आता उपस्थित होतोय. एकेकाळी वाल्मिक कराड हा मुंडे घराण्यातील घरगडी म्हणून काम पाहायचा. दुसरीकडे गेल्या 10 वर्षामध्ये वाल्मिक कराडकडे हजारो करोड रुपयांची संपत्ती आली कुठून आणि ही संपूर्ण संपत्ती कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा देखील आता तपास केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडने ही संपूर्ण संपत्ती कायदेशीर मार्गाने कमावलेली असेल का, आणि नसेल तर वाल्मिक कराडची याबाबत चौकशी व्हायला हवी का आणि नेमकी काय कारवाई झाली पाहिजे? आपलं मत कमेंट करून नक्की कळवा.